तुम्हाला माहिती आहे का? 23 मार्चला काय झालं होतं? आज आपण जे स्वातंत्र्याने श्वास घेतो ना, तो कुणाच्या तरी शेवटच्या श्वासाच्या बदल्यात मिळालेला आहे. 23 मार्च 1931 लाहोर जेलच्या त्या शांत थंड भिंती आणि आत 3 तरुण आपले शेवटचे क्षण जलत होते. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव थापर. वय किती होतं त्यांचं? फक्त 23 ते 24 वर्ष. ज्या वयात आपण स्वप्न पाहतो त्या वयात त्यांनी देशासाठी मृत्यू निवडला. कल्पना करा, आईवडिलांची आठवण आली असेल का? आपल्या अपूर्ण स्वप्नांची आठवण झाली असेल का? पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, फक्त एक समाधान होतं. आपण देशासाठी काहीतरी मोठं करत आहोत. जेव्हा त्यांना फाशीच्या दिशेने नेलं जात होतं तेव्हा त्यांच्या पावलात घाई नव्हती, तर एक अभिमान होता. भगतसिंग हसत होते, राजगुरू आणि सुखदेवही निर्धाराने चालत होते आणि शेवटच्या क्षणी तीनही जण एकाच आवाजात ओरडले, इन्कलाब जिंदाबाद. त्या आवाजाने भिंती हादरल्या, पण त्याहून जास्त तो आवाज आजही आपल्या हृदयात घुमतो. त्या रात्री त्यांना गुपचूप जाळण्यात आलं, कारण इंग्रजांना भीती होती त्यांच्या मृत्यूनंतरही ते लोकांच्या मनात जिवंत राहतील. आणि ते खरंच जिवंत आहेत, आपल्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक स्वातंत्र्यात. 23 मार्च हा फक्त इतिहास नाही, ही आपल्या जबाबदारीची आठवण आहे की त्यांच्या बलिदानाचं मूल्य आपण कधीही विसरू नये. जर त्या 3 वीरांना मनापासून आदर असेल तर लिहा, इन्कलाब जिंदाबाद.